आतापर्यंत कथेमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 14. तिकडं प्रणीत आत्याच्या घरी नताशापेक्षा सुंदर मुलीसोबत लग्न करायचा विचार करत बसला होता. आणि इकडं नयनाच्या घरी मात्र प्रणीत येऊन गेल्यावर वेगळंच वातावरण तयार झालं होतं. का ग ये नयने, कुणी नाव विचारल्यावर तुला पूर्ण नाव सांगता येत नाही? त्या पाहुण्यांसमोर आमचे संस्कार काढतेस. प्रणीतची गाडी गेली तशा संगीता मामी नयनावर ओरडल्या. अगं तिच्यावर का ओरडतेस? घाबरून गेली असेल ती. मामा मामीला म्हणाले. मोठी आली घाबरणारी. घरात काही काम सांगितलं की कॉलेजची वेळ झाली म्हणून लगेच घरातून सटकते. तेव्हा हिला भीती नाही वाटत? मामी म्हणाल्या. संगे, अगं काय बोलतेस? घरातलं सगळं काम करून कॉलेजला जाते बिचारी. मामा संगीता मामीला म्हणाले. ती बिचारी आणि आम्ही? आमची तर कुणाला परवाच नाही. हे बघ नयने, पुढचं स्थळ बघायला येईल तेव्हा त्यांना विचारलेल्या प्रश्नांची खाड उत्तरं द्यायची. समजलं? मामी नयनाला म्हणाल्या. अगं पुढचं स्थळ कशाला? याच लोकांनी होकार कळवला तर ती वेळच येणार नाही ना? मामा म्हणाले. तोंड पाहिलं का आरशात? म्हणे याच लोकांनी होकार दिला तर? तो मुलगा पाहिला का? किती गोरापान आहे. आपल्या पोरीच्या एकदम विरुद्ध दिसायला. ते लोक काही या नयनाला होकार द्यायचे नाहीत. कधी एकदाच या मेलीचं लग्न ठरतंय आणि ही ब्याद घरातून जाते देव जाणे. के स्थळ बघायला येऊन गेले. प्रत्येकाचा चहा पोह्याचा खर्च धरला ना तर एखादीचं लग्न झालं असतं एवढ्या पैशात. मामी म्हणाल्या. पण त्यांनी नकारही तर दिला नाही. कळवतो म्हणाले. मामा जणू स्वतःची समजूत काढत होते. वाट बघा त्यांच्या होकाराची. मामी फनकाऱ्यात घरात निघून गेल्या. नैना मात्र एका कोपऱ्यात बसून अश्रू गाळत होती. हे काय, पाहुणे येऊन पण गेले? मला बघायचा होता ना मुलगा. दीपक घरात आला. नयनाला साडीत बघून पाहुणे येऊन गेल्याचा अंदाज त्यानं लावला. मोठा कलेक्टरच आहेस तू. तुला काय करायचं होतं मुलगा बघून? ट्युशन झाली ना तुझी? चल गप गुमानं खाऊन घे आणि अभ्यासाला बस. संगीता मामी दीपकला म्हणाले. तायडे, कसा होता ग मुलगा? तुला आवडला का? दीपकनं नयनाला विचारलं. तिला लाख आवडेल, पण हे ध्यान कुणाच्या पसंतीस उतरायला पाहिजे की नाही? दीप्या,
पटकन अभ्यासाला बस. जास्तीच्या पंचायती करू नकोस. संगीता मामी दीपकवर ओरडल्या. नैना, रडू नको पोरी. मला माहितीये तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. मामांनी मात्र नैनाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या मायेच्या स्पर्शानं नैनाला अजूनच गलबलून आलं. झालं असेल बोंबलून तर कामाला लागा. घरात काही मयत नाही झाली इतका वेळ रडत बसायला. उठा, दळण घ्या करायला. मामी आतून ओरडल्या. तशी नैना कपडे बदलायला आतल्या खोलीत गेली. घरातला ड्रेस घातला आणि गहू निवडायला बसली. लीलाबाई, प्रणित, ममता आणि मीनाक्षी ताराबाईंच्या घरून जेवण खावण करून परतीच्या प्रवासाला निघाले. रात्रीच्या जेवणाच्या वेळेवर सर्वजण घरी पोहोचले. ममता आणि मीनाक्षी उशीर झाला म्हणून तिथंच थांबल्या होत्या. त्यांनी रात्रीच्या जेवणाची तयारी केली. सगळ्यांचे ताटं वाढले. कमाल आहे लीले, एवढा प्रवास करून आल्यावरही तू पाठोडीची भाजी केलीस आज? ताटात वाढलेली पाठोडीची भाजी बघून शामराव लीलाबाईंना म्हणाले. बाबा, आत्यानं पाठवली आहे भाजी. ममता त्यांना म्हणाली. तेच म्हटलं मी, आज सूर्य नेमका उगवला कुठून? शामराव लीलाबाईंना उद्देशून म्हणाले. लीलाबाई मात्र त्यांच्या या वाक्यावर काहीच बोलल्या नाहीत. सगळ्यांची जेवणं आटोपली आणि दुपारच्या विषयावर कुणी काहीच न बोलता घरात निजानीज झाली. प्रणित, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. नताशा प्रणितच्या डेस्कजवळ आले. बोला ना, काय काम होतं? प्रणितनं नताशाकडं पाहिलं. ब्लॅक कलरच्या नी लेंथ वन पीसमध्ये ती एकदम सुंदर दिसत होती. असं आहो जाहो म्हणू नकोस ना. कॉल मी नताशा और जस्ट ताशू. नताशा त्याच्या खुर्चीच्या हँडरेस्टवर बसली. आपल्या हाताची तर्जनी ती प्रणितच्या अंगावरून फिरवत होती. तिचे डोळे एकदम मादक भासत होते. प्रणित मात्र थोडा सावरून बसला. इकडं तिकडं बघू लागला. व्हॉट इज धिस नताशा? आपण ऑफिसमध्ये आहोत. कुणी बघितलं तर उगीचच चर्चा होईल, प्रणित म्हणाला. कॉल मी ताशू आणि ऑफिसमध्ये कुणीच नाहीये. नताशा पुन्हा तिची तर्जनी प्रणितच्या अंगावरून फिरवत अगदी मादक आवाजात म्हणाली. पण नताशा, तू तर दुसऱ्याची बायको. नताशाच्या ह्या अनपेक्षित कृतीमुळं प्रणितच्या तोंडून अगदी शब्दही फुटत नव्हता. कॉल मी ताशू. तुला पाहता क्षणी मला वाटलं, मला तुझ्यासारखाच लाईफ पार्टनर हवा होता. यु नो,
यू आर टू हॉट अँड हँडसम हंक. तुझ्यासमोर माझा नवरा काहीच नाही. नताशा मादक बोलत होती. प्रणीतच्या अंगावर जणू रेलत होती. तिच्या परफ्यूमचा तो मंद सुगंध प्रणीतला अगदी वेड लावून गेला होता. प्रणीतनं डोळे मिटले. असा एक एक क्षण नको ना वाया घालवू. किती दिवसापासून मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. आज संधी मिळाली. नताशा परत मादक स्वरात म्हणाली. प्रणीतनं डोळे उघडले. नताशाचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या जवळ होता. टेक इट इझी बेब. मी खुर्चीवर बसलोय. खाली पडू ना आपण. प्रणीत तिला सांभाळायचा प्रयत्न करत होता आणि धाडकन आवाज झाला. प्रणीतनं इकडं तिकडं पाहिलं. मुद्दाम तुमच्या बहिणीनं अशी काळी मुलगी दाखवली. काळी तर काळी आणि वरून दरिद्री. अहो, त्यांच्या घरात साधं फ्रीजही नव्हतं. ते काय खाक हुंडा देणार आहेत. मुद्दाम तुमच्या बहिणीनं हे असलं स्थळ सुचवलं. स्वतःचं चांगलं झालं नाही म्हणून त्याचा वचपा काढते ती माझ्या मुलावर. पण मी बरी असं होऊ देईल तिच्या मनासारखं. लीला नाव आहे माझं, कळलं का? लीलाबाईंचा चिडका स्वर प्रणीतच्या कानावर पडला. स्वप्न होतं तर. काश हे सगळं खरं असतं. सकाळी सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात म्हणे. बघूया. स्वतःच्या केसांवरून हात फिरवत प्रणीत पुटपुटला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. झोपेतच तो पलंगावरून खाली पडला होता. स्वतःवरच हसत तो उठला आणि ऑफिसच्या तयारीला लागला. सकाळचं स्वप्न आठवतच प्रणीत ऑफिसमध्ये पोहोचला. नताशाला माझ्या मनातल्या भावना कळल्या तर. आणि ती स्वप्नात म्हणाली तसंच तिच्या नवऱ्यापासून खुश नसेल तर. विचारू का एकदा तिला? काय सांगावं, नताशाला आपण आवडतही असू. आणि ती दुसऱ्याची बायको असली म्हणून काय झालं? कायद्यानं का ती एकदा तिला घटस्फोट मिळाला की ती फक्त माझीच राहील? मला वाटतं विचारायलाच हवं नताशाला. प्रणीत विचार करत होता तेवढ्यात नताशा तिथं आली. हाय प्रणीत, मला ना तुझ्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. नताशा एकदम गोड आवाजात म्हणाले. गोष्ट शेअर करायची आहे? काय असेल? स्वप्नातली गोष्ट तर नसेल ना? प्रणीत विचार करत होता. प्रणीत, अरे लक्ष कुठे तुझं? नताशा त्याला म्हणाली. काय? कुठं काय? प्रणीत म्हणाला. यू नो, मी इथं इंटर्न म्हणून जॉईन झाले. पण नताशा बोलता बोलता थांबली. पण काय? प्रणीत म्हणाला. तुला ती कंपनी माहिती आहे ना, M&M? मी तिथंही
इंटर्नशिपसाठी अप्लाय केलं होतं. अँड यू नो, मला तिथून ऑफर लेटर आलंय आणि मी ठरवलंय की मी ती कंपनी जॉईन करते. माझा हजबंडही तिथंच जॉब करतो ना, सो मला खूपच इझी जाईल तिथं जॉब करायला. आणि यू नो, माझं ना ड्रीम होतं, मी आणि माझा हजबंड आम्ही एकाच कंपनीत जॉबला असू. आणि आता तर ते स्वप्न पूर्ण होतंय. नताशा एकदम आनंदात म्हणाली. प्रणीतचा चेहरा मात्र खर्रकन उतरला. एरवी रोज नजरेसमोर दिसणारी नताशा आता त्याला दिसणार नव्हती. तिच्यासोबत काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हतं. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग कधी जॉईन करणार आहेस? प्रणीत म्हणाला. उद्यापासून. आजचा इथला लास्ट डे. इथले माझे डेज इंटर्नशिपसाठी काउंट होणार नाहीयेत. पण ठीक आहे, मला तुमच्यासारखं फ्रेंड सर्कल मिळालं. अँड दॅट्स व्हेरी मच इनफ, नताशा म्हणाली. दॅट्स ट्रू. त्यानिमित्तानं आपली ओळख झाली. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर जर्नी. भेटत राहा. प्रणीतनं त्याचा हात समोर केला. ऑफकोर्स. सी यू सून. बाय. नताशा हसून बोलली आणि तिथून निघून गेली. प्रणीत मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिला. काय होईल पुढं? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधीचे सर्व भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत. प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की ऐका. धन्यवाद.